नमस्कार, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ऊस बागायतदार बंधूंनो, आपला ऊस तुटून चालला आहे. आपण ऊस या विषयावर संवाद साधतोय. मशागत केली, जमिनीबरोबर सगळा ऊस तुडून घेतला, ऊसाचं पाचट आपण सगळं क्रश करून त्यात टाकलं. आता ऊसाचा फुटवा चांगला निघण्यासाठी आपल्याला ज्या मुळ्या तोडल्या होत्या त्यातून पांढऱ्या मुळ्या चांगल्या निघण्यासाठी मी एक आपल्याला स्लरी देतोय. ती स्लरी डीपमधून देण्याचा प्रयत्न करा. स्लरी अशी तयार करा, खूप मोठा खर्च अजिबात नाही आहे. 200 लिटर पाणी घ्या पर एकर. 200 लिटर पाण्यात 20 लिटर डिकम्पोजर, त्याच्यात 2 किलो गूळ टाका. 2 ते 3 दिवस ते चांगलं ढवळा. त्याच्यात 3 दिवसानंतर 2 किलो ग्रीन ह्युमिक, 5 ग्रॅम यश 6B आपल्या कंपनीचा आवर्जून मागून घ्या. सुंदर दर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात प्लॅनोमिक्सचं 100 ml टाका. चांगलं ढवळा. शक्य झालं तर एखादा दिवस ते चांगलं भिजू द्या आणि ते ऊसासाठी ड्रीपमधून द्या. आपल्याला ऊसाचा फुटवा इतका तुफान झालेला दिसेल की आपल्याला फुटींची संख्या नंतर कमी करायची आहे. त्या काळात आपण ती कमी करून घेऊ. मुळी चांगल्या वाढतील आणि त्यानंतरच्या फुटींचा जो 2 कांड्यातलं पेऱ्यातलं अंतर आहे ते सुद्धा आपल्याला चांगलं वाढलेलं दिसेल. त्याचवेळी बागायतदार बंधू, ह्याच वेळी फुटी निघायला चालू झाल्या झिंक सल्फेट 3 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो आणि युरिया 3 किलो ड्रीपमधून 1 दिवसात 3 वेळा द्या. एवढ्या 2 स्लरी जर आपण केल्या तर आपलं जे टार्गेट आहे एकरी 120 टन किमान ऊस कमी खर्चात निघाला पाहिजे. त्या दिशेचा प्रवास आपला अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू झालेला असेल. माझी विनंती आहे ऊस बागायतदार बंधूंनो की हा व्हिडिओ खरोखर आपल्या जास्तीत जास्त बांधवापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.